उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रेला सुरुवात. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक केली नाथ समाधीची पूजा, तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी फुगडी खेळण्याचा लुटला आनंद. छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अग्नितांडव. आझाद चौकात 17 दुकानं आगीत भस्मसात. 60 लाखांहून अधिकचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक पैठण नगरीमध्ये दाखल झाले असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी नाथ समाधीची सपत्नीक पूजा केली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटलाय. असं म्हणतात की शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजणात भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंडाच्या रूपानं गोदावरीतून कावडीनं पाणी आणून भरलं होतं. तर त्याच पवित्र रांजणाची विधिवत पूजा करून त्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली. हा रांजण ज्या दिवशी भरतो त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात, अशी शेकडो वर्षांची वारकऱ्यांची धारणा आहे. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक पैठण नगरीमध्ये दाखल झालेत. आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी नाथ समाधीची सपत्नीक पूजा केली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. नाथषष्ठी महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक पैठणला येत असतात. तर शहरातील विविध भागात आपले फळ राहुट्या टाकून वारकरी 3 दिवस नाथभक्तीत लीन होतात. नाथषष्ठी यात्रेसाठी राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या दिंड्या पैठणकडे कूच करतायत. सध्या छत्रपती संभाजीनगर पैठण मार्गावरून पैठणकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या पाहायला मिळतात. विशेष म्हणजे लांबचा पल्ला असणाऱ्या अनेक दिंड्या मोठा प्रवास करून पैठणमध्ये दाखल होतात. त्यामुळे अनेक मुक्काम करत 15 ते 20 दिवस आधीच या दिंड्या निघतात. दरम्यान हातात भगवा पताका घेत भानुदास एकनाथांचा जयघोषानं पैठण नगरी दुमदुमली आहे. त्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी देखील तल्लीन होऊन फुगडी खेळण्याचा आनंद लुटला आणि शुभेच्छा संदेश दिला. आज पैठण नगरीमध्ये सर्वत्र आनंदी आनंद आहे. आज नाथषष्ठीच्या निमित्तानं मी स्वतः या ठिकाणी महापूजेसाठी हजर आहे. मागील 2 महिन्यापासून आम्ही या नाथषष्ठी सोहळ्यांची तयारी करत होतो. माननीय आमदार पैठणचे विलासबापू भुमरे असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या बैठका झालेल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या होत्या. आज सकाळी मी स्वतः अनेक दिंडी वारकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि होईल तेवढ्या सुविधा आम्ही वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सर्वत्र आज आनंदाचं वातावरण आहे. भाविक भक्तांना आज नाथषष्ठीच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आलेल्या तमाम वारकऱ्यांचं जिल्हा प्रशासनातर्फे मी मनापासून स्वागत करीत असताना आपल्या जीवनामध्ये संतांचं आणि संत साहित्यांचं फार मोठं योगदान आहे. आपल्या या माध्यमातून, या नाथषष्ठीच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत संत साहित्य घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मी तमाम वारकऱ्यांना ही विनंती करतो की नाथषष्ठी सोहळ्याचा आनंद आपण घ्या. आपल्या सर्व सुविधा, सुखसुविधा आम्ही या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. आपल्याला काही अडचण आली तर आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्क करू शकता आणि आपल्यामार्फत तरुण पिढीनं संत आणि संत साहित्याची ओढ लागू द्या, अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशी मी विनंती करतो. हे वारकरी संप्रदायामध्ये टाळ, मृदंग, फुगडी, टाळ या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आनंद देणाऱ्या आहेत. ही एक पांडुरंगाची सेवा आहे आणि पांडुरंगाची सेवा करताना पावलं आहेत, भजन आहे, कीर्तन आहे,
या सगळ्या माध्यमातून गोरगरीब सामान्य माणसाची सेवा करणं आहे। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची देव तोच साधू संत ओळखावे जे म्हणतात, त्याप्रमाणे आम्ही प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्याला सुद्धा जनतेची सेवा प्रामाणिकपणे करण्यासाठी या माध्यमातून सल्ला देतो आहोत। एकनाथ महाराज षष्ठी निमित्त भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितूभाऊ परदेशी मित्रमंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे मोफत फराळ वाटप करण्यात आले। पैठण इथं श्री एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्यानिमित्त शनिवारी पैठण इथं मोठ्या उत्साहात भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। या निमित्तानं वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विविध सेवा उपक्रम राबवण्यात येतात। भक्तगणांची सोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितूभाऊ परदेशी मित्रमंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे मोफत फराळ वाटप करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितूभाऊ परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बजरंग लिंबोरे, कल्याण भुकेले, फाजल टेकडी तसंच पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्तांसाठी उपवासाचे पदार्थ आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। सुमारे 5,000हून अधिक भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतलाय। सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। गाथा पारायण, हरिपाठ, भजन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितूभाऊ परदेशी मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। आपण दरवर्षी 2016 पासून आपण कमीत कमी आपला महाराष्ट्रातली 2 नंबरची नाथषष्ठी म्हणजे पंढरपूरच्या नंतर आपली पैठणची षष्ठी कमीत कमी 10 लाख भाविक येत राहते। आपण कमीत कमी इथं रोज फराळाची सोय करतो सकाळपासून तर 2 वाजेपर्यंत आणि नंतर 24 तास आपण पाणी ठेवतो। कमीत कमी 20 ते 25 हजार भाविक याचा लाभ घेतात। छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौकात 17 दुकानांना आग लागून ती दुकानं जळून खाक झाल्यात, तर या घटनेत जवळपास 60 लाखांहून अधिकचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौकात दुकानाला लागलेल्या आगीत 17 दुकानं जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून या घटनेत जवळपास 60 लाखांहून अधिकचं नुकसान झाल्याची माहिती आहे। सुदैवानं आगीत कुणीही अडकलं नसल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटेच्या सुमारास 15 ते 17 फर्निचरच्या दुकानात आग लागली। यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालंय। वाजेद जहागीरदार म्हणालेत की सकाळी फर्निचर मार्केटमधील एका दुकानाला आग लागल्याचं आमच्या लक्षात आलं। तात्काळ अग्निशमन दलाला फोन करत याबद्दल माहिती दिली, मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तोपर्यंत 17 दुकानांना आग लागून ती आगीत भस्मसात झाली आहेत। फायर ब्रिगेडला 5:37 वाजता कॉल आलेला आहे की आझाद चौक इथे लाकडाच्या दुकानाला आग लागलेली आहे म्हणून। तर आमच्या तात्काळ गाड्या 5-6 गाड्या आपल्या तात्काळ इथं रवाना झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 10-12 दुकानं आहेत। त्याच्या 10-12 दुकानाच्या बाजूला एकदम रेसिडेन्शियल एरिया आहे। तरी आम्ही तात्काळ एकदम आगीवर कंट्रोल केलेलं आहे एका अर्ध्या तासामध्ये। आगीचे कारण काय आणि किती जण अडकले? नाही, अडकले वगैरे काही नाहीये, सगळे सुख म्हणजे हे आहेत आणि कारण आणि अद्याप समजलेलं नाही कशामुळे झालेले। किती पंप लावले आणि किती दुकान? 6 पंप आहेत। शासनाकडून परमिट रूम बार मधील मद्य विक्रीवर 10% वॅट टॅक्स मध्ये वाढ केली आहे। या निर्णयामुळे परमिट रूम धारक व दारू पिणारे ग्राहक यांचं फार मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं म्हटलं जात आहे। तर या निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालक संघटनाच्या वतीनं राज्यभरातील बार परमिट रूम 1 दिवसासाठी बंद ठेवून याचा निषेध नोंदवण्यात आलाय। त्यांच्या मागण्यांबाबत अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। दोन गोष्टी आहेत आमच्या की जी लायसन्स फी दरवर्षी 10% सरकार वाढवत आलेलं आहे इतक्या वर्षापर्यंत, यावर्षी त्यांनी 15% वाढवलेली आहे, तर ती 5% त्यांनी कमी करण्यात यावी, तो एक मुद्दा आहे आमचा। कारण की 10% फी वाढू शकते हे हायकोर्टाचेच ऑर्डर्स आहेत। आणि दुसरा राहिलेला प्रश्न वरचा आणखी एक आहे, वॅट जे पहिले 0% होतं खूप वर्षापासून, ते गेले 6-7 वर्षापूर्वी 5% करण्यात आलं होतं आणि 2023 मध्ये त्यांनी 5 ते 10% केलं, जे की आम्ही कस्टमरकडनं घेऊन गव्हर्नमेंटला पे करायचं असतं। पण लोकांमध्ये एवढी अवेअरनेस नाही आहे। जसं GST लोक सामान्य माणसं विरोध करतात तसं वॅटला पण विरोध करतात।
ते देत नाही म्हणतो आम्ही शेवटी आमच्या मार्जिनमधनं ते भरतोय सध्या गव्हर्नमेंटला, ज्याच्यामुळे आमचं मार्जिन खूप झिरो कमी झालेलं आहे आणि आम्ही लायसन्स रिन्यू करू नाही शकत किंवा सर्वाईव्ह होऊ शकत नाही. त्याच्यामुळे निषेध म्हणून आम्ही बंद ठेवला आजच्या की सरकारने जागा व्हावं आणि आमच्या 2 मागण्या मान्य कराव्यात. आणि जी वॅट लावते 10%, आमचं म्हणणं आहे की तुम्ही 90% 100%मध्ये 90% लोक दारू वाईनच्या भरून घेतात, जे की FL2 आहे. आणि परमिटमध्ये फक्त हार्डली 5% लिकर सेल होतो. तर तुम्ही 10% लोकांकडनं तुम्ही 10% टॅक्स घेता. तुम्ही तो फर्स्ट पॉईंटला जर घेतला 0.5%, 0.25%, तर याच्यापेक्षा मल्टिपलमध्ये त्यांना रेव्हेन्यू जास्त मिळेल. फर्स्ट पॉईंटला मिळेल, दारू विकायच्या पहिले मिळेल. 90% वाईन शॉपवरतून सेल जो होतो त्याला वॅट लागत नाही, वॅट वसूल केला जात नाही आणि फक्त 10% लिकर सेलमधून वॅट जमा केला जातो. औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 750 लायसन्स आहे, त्यापैकी शहरामध्ये 250 ते 350 लायसन्स आहे. आज सगळे बंद आहे, आज कोणी व्यवहार करणार नाही आहे आणि शासनाला हे कळेल. ऑनलाईन पद्धत असते रोजच्या सेलची, त्यांना कळेल की आज परमिटमधून सेल झालेला नाही. संपाची मर्यादा किती? जवळपास पूर्ण राज्यामध्ये 12 ते 15 माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत लोकांनी बंद पुकारलेला आहे, ज्याच्यामध्ये काही लोकांनी फुल डे ठेवलेला आहे, काही लोकांनी सकाळी 11 ते 5 ठेवलेला आहे. 5 वाजेपर्यंत. जसं संभाजीनगर शहर 5 पर्यंत बंद आहे, बाकी काही जिल्हे पूर्ण दिवस बंद आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते
आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकर भरती करण्यात यावी या मुद्द्याला घेऊन 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. त्यांच्या मागणीबाबत सविस्तर माहिती आंदोलनकर यांच्या वतीनं माध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन या महाराष्ट्र बँकेतील शीर्ष संघटनेने 20 मार्च बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. या संपाची मुख्य मागणी जी आहे ती बँकेमध्ये सर्व संवर्गामध्ये भरती होणे हा एक कळीची मुद्दा घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. आपणा सर्वांना माहितीच आहे की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 2500 शाखांपैकी 300 शाखांमध्ये सध्या एकही क्लर्क काम नाही आहे. त्या ठिकाणी ऑफिसरला कॅशमध्ये बसून क्लरिकलचं काम करून घेण्यात येत आहे. तसेच 700 शाखांमध्ये शिपाई नाही आहे आणि 2500 शाखांमध्ये सर्व शाखांमध्ये या भारतभरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रातल्या एकही सफाई कर्मचारी नाही आहे. जे काही सफाई कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंगची काम करत आहेत. तर या सर्व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे ही देखील आमची एक मागणी आहे. तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राईट टू रिप्रेझेंटेशन म्हणजे कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व कुणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कुणी जावं हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी ही देखील एक मागणी आम्ही आज घेऊन रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्याचबरोबरीने बँक व्यवस्थापनाने बँक युनियन्सची जी संघटना कार्यालय होती ती जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे, ती खाली करून घेतलेली आहे. तर ती आम्हाला वापस मिळावीत हा देखील एक आम्ही मागणी घेऊन रस्त्यावर आलेलो आहोत. नक्कीच सध्याच्या घडीला कुठलाही बँकेमधला कुठल्याही शाखेतला जो कर्मचारी आहे हा म्हणजे ऑफिसर असो किंवा मॅनेजर असो हे 9 वाजेपर्यंत तर बँकेमध्ये बसून काम करतातच आहेत. त्याचबरोबरीने क्लरिकल देखील 6 ते 6:30 पर्यंत बसून त्याला काम करावं लागतं, जेव्हा की त्याची ड्युटी जी आहे ही 5 वाजेपर्यंत आहे. आणि एवढं करून देखील काम पूर्ण होत नाही आहे, ते काम पेंडिंग राहत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे मध्यंतरी लाडक्या बहिणीचं जेव्हा योजना आली त्यावेळेस तर आम्ही सुट्टीच्या दिवशी देखील जाऊन बँकेत काम केलेले आहे, तरी देखील ते काम पूर्ण होत नाही आहे. ते काम करायचं म्हणलं की आम्हाला लोकांना सांगावं लागतं 2 दिवस द्या, 3 दिवस द्या. या पुढचा जो आमचा अजेंडा राहील त्या अजेंडामध्ये आम्ही एप्रिल महिन्यामध्ये सलग 2 दिवसाचा संप करणार आहोत. आजच्या संपामध्ये आमच्या अधिकारी संघटनांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला होता. ते या संपामध्ये सहभागी नव्हते, परंतु इथून पुढच्या जे काही आंदोलनं होतील त्यामध्ये ते देखील सहभागी होतील आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधील जेवढ्या काही संघटना आहेत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या ते सर्व एकत्र मिळून आम्ही हा लढा पुढे देणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू करण्यात आली असून त्या निमित्तानं राष्ट्रवादी भवन इथं झालेल्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन मेळावे घेण्याच्या संदर्भातल्या सूचना होत्या पक्षाचा आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलो. पक्षाचे सर्व प्रमुख लोक सुद्धा उपस्थित होते. आज जिल्ह्याची सर्व कार्यकारिणी सेल्स सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतरच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्यांनी चांगली संघटन बांधावी. त्याचबरोबर एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने ज्या ज्या काही रिक्त जागा असतील, लोक जे थोडेसे निकालाने नाउमेद झालेले असतात त्यांना पुन्हा जरा बळ देण्याचं काम केलं पाहिजे. या सगळ्याच पार्श्वभूमीवर आम्ही हा मेळावा घेतलेला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या कधीही लागू शकतात त्या संदर्भात सुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतर्क केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळेजण
शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला धरून आम्ही कार्यरत राहूया, पवार साहेबांचा विचार हा पुढे घेऊन जाऊया, अशा पद्धतीची खूणगाठ सर्व कार्यकर्त्यांनी मनाशी बाळगलेली आहे. शासनाचे विविध कार्यक्रम योजना यांच्या अंमलबजावणी दरम्यान निर्माण होणाऱ्या समन्वयाच्या विषयांचा आढावा विभागीय आयुक्त त्रैमासिक बैठकीत घेणार आहेत. या संदर्भात आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केलंय. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीस उपआयुक्त विजय पवार, मुख्य वन संरक्षक प्रमोद चंद्र लाकरा, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभक्षेत्र जलसंपदा विभाग जयंत गवळी, उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी गोरे, उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सहसंचालक नगर रचना न भा नागरगोजे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसंच विभागातील लातूर व नांदेड येथील विविध विभागांचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. बैठकीत माहिती देण्यात आली की महसूल विभाग स्तरावर सर्वसाधारण कार्यक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम योजना यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना उद्भवणारे समन्वयाचे विषय, जिल्हा पातळीवरील समस्यांची वेळेवर दखल घेऊन त्या आधारे कार्यक्रम योजना यांची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी तसंच अपेक्षित परिणाम व फलनिष्पत्ती साध्य करण्याकरिता प्रादेशिक प्रमुख यांची किमान एक त्रैमासिक समन्वय व आढावा बैठक आयोजित करण्याची प्रथा पुनरुज्जीवित केली आहे. शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त यांना त्यांच्या कार्यरत महसूल विभाग करिता पदसिद्ध अतिरिक्त विकास आयुक्त म्हणून नियुक्त करण्याबाबतची बैठक आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महसूल विभागामध्ये प्रशासकीय विभागांकडून सर्वसाधारण कार्यक्रमाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या योजना, कार्यक्रम, कामांचा तपशील याबाबत प्रादेशिक प्रमुख यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त यांना अवगत करण्यात येणार आहे. महसूल विभागामध्ये सर्वसाधारण कार्यक्रम अंतर्गत समाविष्ट विविध योजना, कार्यक्रम यांच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी संबंधित प्रादेशिक प्रमुख यांच्याकडून जिल्हा स्तरावर उपस्थित होणारे महत्त्वाचे विषय संकलित करून विभागीय आयुक्त यांनी पदसिद्ध अतिरिक्त विकास आयुक्त म्हणून किमान एक त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. समन्वयानं करावयाच्या योजनांची अद्ययावत माहिती सोबत आणावी अशा सूचना गावडे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. मुंबई महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे सभागृहाचं कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत असून सभागृहाचं कामकाज नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडत त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी विरोधी पक्षानं केली आहे. महाविकास आघाडीनं उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात 5 मार्चला नियमाप्रमाणे प्रस्ताव दिला होता. मात्र सभापतींनी मंगळवारी तो फेटाळला. गुरुवारी कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींवर विश्वास प्रस्ताव ठेवला. तसंच विरोधी पक्ष नेत्याला आपली भूमिका मांडू दिली नाही. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. तसंच याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी झालो होतो. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 सरकारला साथ देऊन पक्षपातीपणा करणाऱ्या विधान परिषद सभागृहाचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विधिमंडळ पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रेला सुरुवात. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक केली नाथ समाधीची पूजा. तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी फुगडी खेळण्याचा लुटला आनंद. छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अग्नितांडव. आझाद चौकात 17 दुकानं आगीत भस्मसात. 60 लाखांहून अधिकचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.